नमस्कार. घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अगदी टेस्टी आणि अप्रतिम अशी वालची भाजी बनवणार आहोत. वालला बऱ्याच ठिकाणी घेवडासुद्धा बोलतात. तर या ठिकाणी बघा, आपण वालच्या भाजीला आधी व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. ते कसं ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात आधी आपण वालची जी देठ आहे ती वेगळी करून घेणार आहोत, ज्यामुळे आपली जी वालची शेंग आहे ती बघा अशा प्रकारे ओपन होते. आता ह्यामुळे काय होतं की आपल्याला शेंगच्या आतमध्ये जर काही अळी असेल किंवा आतून शेंग जर खराब झाली असेल तर ते आपल्याला कळतं आणि मग आपल्याला तशा शेंगा बाजूला काढता येतात. आणि असं साफ केल्यामुळे बघा जी भाजी आहे ती चरबत नाही. तर ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे वालची भाजी बनवताना. त्यानंतर या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसलेलं खोबरं, लसूण आणि कढीपत्त्याच्या काड्या घालून त्यांना बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, ज्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे 1 चमचा. ते तडतडल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला पेस्ट घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे, साधारणतः पाववाटी किंवा तुम्ही म्हणू शकता 3 ते 4 टेबलस्पून. त्यानंतर बघा यामध्ये मी हिंग घालत आहे चुटकीभर आणि यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. साधारणतः 2 टेबलस्पून या ठिकाणी लाल तिखट घातलेली आहे आणि या ठिकाणी मी 1 टेबलस्पून धना जिरा पावडर घातलेला आहे. आता हे आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेली वालची भाजी घालून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये तिला आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता बघा भाजी परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भाजीला पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळा मसाला आणि मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिसळेल. आणि सर्वात शेवटी या ठिकाणी मी जरासा गरम मसाला घातलेला आहे आणि ते झाल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि भाजीला शिजू देणार आहोत. आता बघा या ठिकाणी भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात भाजी अगदी छान शिजलेली आहे. आता आपण एकदा भाजीला परतवून घेऊया. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि पुन्हा एकदा भाजीला परतवून घेत आहे. आता मस्त या भाजीला सर्व करून या भाजीचा आस्वाद घ्यायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.